हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं आपला चॅप्टर चालू होता अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. त्यातला पॉईंट होता केमिकल प्रॉपर्टीज. त्यातला ए पॉईंट आपण बघितलं होता लॅबोरेटरी टेस्ट. देन बी पॉईंट बघतोय आपण रिॲक्शन ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. त्यातला फर्स्ट पॉईंट बघितला होता आपण OH ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. आता सेकंड बघायचं आहे इस्टरिफिकेशन. आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे इस्टरिफिकेशन. पहिल्यांदा इस्टर म्हणजे काय? RO कार्बोनिल आणि R ह्या ग्रुपला कोणता ग्रुप म्हणता? इस्टर ग्रुप. आता इस्टरिफिकेशन रिॲक्शन स्टडी करताना आपल्याला ती आयदर तुम्हाला विचारली जाऊ शकते पेपरला शॉर्ट नोट म्हणून. मग इस्टरिफिकेशनचं स्टेटमेंट लिहिताना अल्कोहोल अँड फिनॉल, अल्कोहोल घ्यायचं आहे, अल्कोहोल अँड और फिनॉल त्यांची रिॲक्शन कशाबरोबर करायची? कार्बोक्सिलिक ॲसिड. ती कशी आहे? इन प्रेझन्स ऑफ H+ इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. ती रिॲक्शन आपण अजून कशाबरोबर? ॲसिड हलाइड, ॲसिटिक अनहायड्राइड आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे इस्टरिफिकेशन रिॲक्शन आपल्याला 3 याच्यात स्टडी करायचं आहे. एकदा अल्कोहोल आपल्याला ॲसिड हलाइड बरोबर रिॲक्ट करायचं, एकदा अल्कोहोल आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर रिॲक्ट करायचा आणि एकदा अल्कोहोल आपल्याला ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर रिॲक्ट करायचा. सिंपल इस्टरिफिकेशन लिहिताना त्याचं स्टेटमेंट लिहिताना अल्कोहोल और फिनॉल, alcohol and phenol which react with carboxylic acid, we get the ester. This reaction is known as esterification reaction, and this reaction in presence of H2SO4 किंवा सल्फोनिक ॲसिडच्या प्रेझेन्स ऑफ काय होती ती रिॲक्शन कॅरीड होती. आपण जनरल रिॲक्शन बघू इस्टरिफिकेशनची. ROH सिंपल एक अल्कोहोल घेतला आपण, त्यात कार्बोक्सिलिक ॲसिड ॲड केलं. सगळ्यांना माहिती कार्बोक्सिलिक ॲसिडचं स्ट्रक्चर OH कार्बोनिल अँड R. दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल इन प्रेझन्स ऑफ H+. आपल्याला काय भेटतो? RO कार्बोनिल अँड R प्लस H2O. ओके, फक्त काय झालं? R ग्रुप काय झाला? ॲड झाला. सिंपल हा हायड्रोजन आपण R ने रिप्लेस केला. हायड्रोजन काय केला? R ने रिप्लेस केला. हा OH आणि इथला H काय भेटलं? H2O. म्हणून बाय प्रोडक्ट काय भेटलं आपल्याला? H2. सेम R म्हणजे आपण एखादा अल्किल ग्रुप कन्सिडर करू. CH3OH काय झालं? मिथेनॉल प्लस OH CH3 काय केला? Rच्या जागी फक्त CH3 घेतला. इन प्रेझन्स ऑफ H+ वी गेट CH3 C डबल बॉन्ड CH3O C डबल बॉन्ड R येईल की इथं CH3 बाय प्रोडक्ट H2. ही सिंपल कशात बघितली? R म्हणजे अल्कोहोलमध्ये. ओके, ROH OH कार्बोनिल R. सिंपल काय घेतलं? इस्टरिफिकेशनची जनरल रिॲक्शन लिहिताना अल्कोहोल प्लस कार्बोक्सिलिक ॲसिड इन रिव्हर्सिबल रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ H2O वी गेट द इस्टर अँड बाय प्रोडक्ट इज OH. आता आपण सेम ॲरोमॅटिकमध्ये बघू. ॲरोमॅटिक म्हणजे AR. अरिल म्हणजे इथं काय रिंग प्रेझेंट आहे. इन प्रेझन्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल इन H+. we get ARO कार्बोनिल ARO कार्बोनिल R प्लस H2O. AR म्हणजे सिंपल आपण बेन्झीन रिंग कन्सिडर करू आणि त्याला OH टाकू. नेक्स्ट एक्झाम्पल बेन्झीन. ॲरोमॅटिक रिंग म्हणजे काय? बेन्झीन रिंग कन्सिडर केली, त्यात OH ॲड केला. ठीक आहे. नेक्स्ट आपण त्यात ॲड करणार आहे कार्बोक्सिलिक ॲसिड इन प्रेझन्स ऑफ H+. वी गेट काय भेटेल? बेन्झीन रिंग O कार्बोनिल R प्लस H2O. सिंपल इस्टरिफिकेशन करताना आपल्याला इस्टरिफिकेशनमध्ये एक जनरल अल्कोहोल घेतला. अल्कोहोलमध्ये एक कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲडिशन केली. रिव्हर्सिबल रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ H+ वी गेट इस्टर अँड बाय प्रोडक्ट H. नेक्स्ट त्याचा और एक्झाम्पल घेतला आपण. आरच्या जागी सिंपल एक अल्किल ग्रुप कन्सिडर केला CH3OH. त्याला काय म्हणतो आपण? मिथेनॉल. अगेन त्यात कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲडिशन केली. वी गेट आपल्याला परत काय भेटलं? इस्टर. सेम रिॲक्शन आपण कशात भेटली? फिनॉलमध्ये.
फिनॉलमध्ये जनरल रिॲक्शन लिहिताना ॲरोमॅटिक कंपाऊंड OH प्लस कार्बोक्झिलिक ॲसिड वी गेट द इस्टर. देन AR मीन्स वॉट, फक्त बेन्झीन रिंग कन्सिडर केली, OH ची ॲडिशन केली आणि आपल्याला भेटलं इस्टर. आता मी फर्स्ट बोलले होते इस्टरिफिकेशन आपण कशामध्ये स्टडी केलं. फर्स्ट पॉईंट आपण कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये स्टडी केला. आता आपल्याला अनहायड्राईडमध्ये स्टडी करायचं आहे. अनहायड्राईडचं स्ट्रक्चर कसं आहे, R कार्बोनिल, O कार्बोनिल अँड R. हे कसलं स्ट्रक्चर झालं, अनहायड्राईड. ओके, सिम्पल आपल्याला एक अल्कोहोल घेतला, तो आपण काय केला, अनहायड्राईड बरोबर रिॲक्ट केला. इन प्रेझन्स ऑफ H प्लस इज रिव्हर्सिबल रिॲक्शन, वी गेट इस्टर अँड बाय प्रोडक्ट इज अ RCOOH अँड ॲसिड. सिम्पल काय झालं, इथं काय झालं, हा पूर्ण ग्रुप कशाने रिप्लेस झाला, आरने. ह्या आरने म्हणजे हा पूर्ण ग्रुप कशाने रिप्लेस झाला, आरने. C डबल बॉन्ड O R, हा ग्रुप कशाने रिप्लेस झाला, आर. उरलं काय, OH कार्बोनिल अँड R, RCOOH. आपल्याला काय भेटला, ॲसिडचं प्रोडक्ट भेटला. सिम्पल हा ग्रुप कशाने रिप्लेस केला, आपण आरने रिप्लेस केला. ओके, ही झाली आपल्याला जनरल अल्कोहोलमधली. आपण तेच जर आरच्या जागी CH3 घेतला, मिथेनॉल, CH3OH प्लस R कार्बोनिल, आरच्या जागी आपण अगेन CH3 घेऊ, CH3 then O then carbonyl then CH3 in presence of H plus we get CH3 carbonyl O CH3 COOH ॲसिड. सिम्पल काय घेतलं, एक मिथेनॉल घेतला, अगेन आर रिप्लेस बाय CH3. आर कशाने रिप्लेस करा, CH3ने. दोन एक्झाम्पल भेटतील आपल्याला. हे झालं जनरल एक्झाम्पल. अल्कोहोल घेतला, त्यात आपण अनहायड्राईड टाकलं, ॲसिटिक अनहायड्राईड, वी गेट इस्टर अँड बाय प्रोडक्ट इज ॲसिड. देन सेकंड सिम्पल, आरच्या जागी CH3 घेतला, आपल्याला अगेन एक एक्झाम्पलमध्ये ॲसिड भेटलं. इन केस ऑफ सेम फिनॉल बरोबर, फिनॉल जनरल कसं एक्झाम्पल लिहू आपण, फिनॉलच्या ऐवजी ArOH प्लस R कार्बोनिल O कार्बोनिल R मीन्स हा काय झाला, ॲसिटिक अनहायड्राईड. दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल इन प्रेझन्स ऑफ H प्लस. वी गेट AR कार्बोनिल O R. आपल्याला काय भेटलं, इस्टर प्लस RCOOH. सिम्पल, ही कशात, फिनॉलमध्ये लिहिली. AR मीन्स वॉट, ॲरोमॅटिक रिंग, R अनॲसिटिक अनहायड्राईड, इन प्रेझन्स ऑफ H प्लस वी गेट इस्टर अँड बाय प्रोडक्ट इज द ॲसिड. AR रिप्लेस, AR म्हणजे आपण काय करू, बेन्झीन रिंग कन्सिडर करू. सिम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल. R मीन्स वॉट, CH3 कार्बोनिल O कार्बोनिल CH3 अनहायड्राईड, in presence of H plus we get AR. ठीक आहे, आपण AR लिहू डायरेक्ट, AR कार्बोनिल अँड OR प्लस ॲसिड COOH. सिम्पल आपल्याला भेटला अगेन इस्टर. नेक्स्ट फक्त इस्टरिफिकेशन ऑफ अनहायड्राईडमध्ये लिहिताना अनहायड्राईडचे स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती, R C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड R. एकदा जनरल रिॲक्शन R ग्रुप घेऊन कन्सिडर करा, नेक्स्ट स्टेपमध्ये अल्किल ग्रुप कन्सिडर करून करा. AR म्हणजे ॲरोमॅटिक रिंग कन्सिडर करून घ्या आणि नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये फिनॉल. हे झालं इस्टरिफिकेशन ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल बट विथ प्रेझन्स ऑफ ॲसिडिक अनहायड्रेशन. बघायचं आपल्याला, आपण मागच्या ह्याच्यात बघितलं होतं इस्टरिफिकेशन कशासोबत, फर्स्ट कार्बोक्झिलिक ॲसिड, देन सेकंड इज ॲसिटिक अनहायड्राईड अँड थर्ड इज ॲसिड क्लोराईड. ओके, सिम्पल एक अल्कोहोल घेतला, त्यात आपण काय केलं, एक ॲसिड क्लोराईड ॲड केला. दिस रिॲक्शन विल बी कॅरीड आउट इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन. सिम्पल काय झालं, आपल्याला इस्टर भेटला, OR इन प्रेझन्स ऑफ HCl.
ओके, यात काय झालं, क्लोरीन रिप्लेस बाय RO ग्रुप. ओके, सिम्पल RO ग्रुपनी काय झाला, क्लोरीन रिप्लेस झाला आणि बस बाय प्रोडक्ट बाहेर भेटला आपल्याला HCl. सेम आपण एक अल्किल ग्रुप, हीच रिॲक्शन आपण एक CH3 घेऊन करू शकतो. CH3OH इन प्रेझेन्स ऑफ CH3 कार्बोनिल Cl. सेम रिएजन यूज केला आपण इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन, वी गेट CH3 कार्बोनिल OCH3 प्लस HCl. ठीक आहे, काय केलं, फक्त R मीन्स आरच्या जागी काय केलं, फक्त मिथिल ग्रुप कन्सिडर केला. सेम रिॲक्शन आपण बघणार आहे AR मीन्स व्हॉट, फिनॉल. फिनॉल प्लस R C डबल बॉन्ड OCl इज ॲसिड क्लोराइड. ॲसिड क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. आपल्याला काय भेटेल, AR कार्बोनिल OR प्लस HCl. ठीक आहे, सेम काय घेतलं, फक्त ARच्या ऐवजी बेन्झीन रिंग OH प्लस R कार्बोनिल Cl. ओके, R म्हटलं तुम्ही इथं CH3 पण ग्रुप कन्सिडर करू शकता. आपल्याला काय भेटतं, बेन्झीन रिंग O कार्बोनिल R प्लस HCl. ठीक आहे, इथं पण काय भेटलं आपल्याला, इस्टर भेटलं. सिम्पल इस्टरिफिकेशन ऑफ ॲसिड क्लोराइड. आता आपण इस्टरिफिकेशनमध्ये तीन रिएजंट वेगवेगळे वापरून यूज केले. फर्स्ट कार्बोक्झिलिक ॲसिड. जेव्हा आपण अल्कोहोल अँड फिनॉलमध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड ॲड केलं तर तेव्हा आपल्याला बाय प्रोडक्ट भेटला H2O. देन नेक्स्ट बघितलं ॲसिटिक अनहायड्राइड. जेव्हा आपण ॲसिटिक अनहायड्राइड एकदा अल्कोहोलमध्ये आणि एकदा फिनॉलमध्ये ॲड केला तर तेव्हा आपल्याला इस्टर भेटला आणि बाय प्रोडक्ट ॲसिड भेटला. थर्ड वे स्टडी द ॲसिड क्लोराइड RC डबल R कार्बोनिल अँड Cl. जेव्हा आपण R कार्बोनिल अँड Cl इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट पिरिडिन वी गेट द इस्टर अँड बाय प्रोडक्ट इज द HCl. देन इस्टरिफिकेशन लिहिताना तीन रिएजन मेन्शन करायचे. फर्स्ट कार्बोक्झिलिक ॲसिड, देन सेकंड ॲसिटिक अनहायड्राइड अँड थर्ड वन इज द ॲसिड क्लोराइड. देन सिम्पल इस्टरिफिकेशनचं स्टेटमेंट लिहिताना अल्कोहोल और फिनॉल विच रिॲक्ट विथ द कार्बोक्झिलिक ॲसिड to get the ester, that reaction is also known as esterification reaction. ती रिॲक्शन आपण इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड करू शकतो. दिस रिॲक्शन इज द रिव्हर्सिबल रिॲक्शन. देन त्यात आपण तीन एक्झाम्पल देऊ शकतो. फर्स्ट कार्बोक्झिलिक ॲसिडनी, देन सेकंड ॲसिटिक अनहायड्राइड अँड थर्ड वन इज द ॲसिड क्लोराइड. थँक्यू.